मुंबापुरीला हवेच्या प्रदूषणाचा विळखा पडलाय आणि गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा चर्चेत आहे। या प्रदूषणामुळे सर्दी, ताप, खोकल्यासह श्वसनाचे वेगवेगळे विकार बळावतायत। पण आता हे प्रदूषण मुंबईकरांच्या थेट जीवावर उठलंय, कारण आता मुंबईमध्ये कॅन्सर बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। पाहुयात याच बद्दलचा हा एक सविस्तर रिपोर्ट। सावधान, मुंबईची हवा बनली विषारी। वायू प्रदूषणामुळे कॅन्सरच्या रुग्णांत प्रचंड वाढ। पुरुषांसह महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलं। मुंबईमध्ये सध्या वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे, त्यामुळे फुफ्फुसांसह अनेक आजार बळावत असल्याचं समोर येत आहे। धक्कादायक बाब म्हणजे या प्रदूषणामुळे जीवघेण्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईच्या हवेच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। दक्षिण मुंबईसह बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, शिव, चेंबूरमध्ये प्रदूषण वाढलेलं आहे। माझगाव, गोरेगाव, मालाड, बोरीवली, दहिसरमधील हवा विषारी बनलेली आहे। वाहनं, बांधकामं, शेकोट्या, डम्पिंग ग्राउंडमधून निघणारे घातक आणि विषारी वायू मुंबईकरांचं फुफ्फुस पोखरताय। यासोबतच कर्करोगाचे रुग्ण वाढत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत। डेव्हलपमेंटची जी कामं आहेत, रोडचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा मेट्रो सारख्या याचं कन्स्ट्रक्शन असेल, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुंबईची वातावरण फार दूषित झालेलं आहे। ही जी काही दूषित हवा आहे, तर हे सुद्धा लंग कॅन्सर सारख्या कॅन्सरचं एक कॉन्ट्रीब्युटिंग कारण आहे। आपण पण एक सर्वसामान्य रुग्ण म्हणून आपली पण काहीतरी काळजी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यात सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मास्क वापरणं। रेडॉन, नायट्रोजन डायऑक्साईड, ॲस्बेस्टॉसच्या कणांमुळे श्वसनाचे आजार होत आहेत आणि मग त्यातूनच पुढे कर्करोगाचं निदान होण्याचा धोका आहे। डेनोकर्सिनोमा, स्कॅमस सेल कर्सिनोमा आणि स्मॉल सेल या कॅन्सरचा यातून धोका आहे। धक्कादायक म्हणजे तरुण महिलांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग वाढत असल्याचं समोर आलंय। 2022 मध्ये 9 लाख महिलांना फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान झालं। त्याप्रमाणे देवनार, मानखुर्द, अणुशक्तीनगर, शिवाजीनगर हे विभाग आजारांचं आगारच बनलेले आहेत। मुंबईत वाढतं प्रदूषण पाहता आता मुंबईची हवा ही विषारी ठरत आहे। खरं तर या विषारी हवेमुळे कर्करोगाचा धोका अधिक वाढत चालला असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। मात्र मोठ्या प्रमाणात फुफ्फुसांचे आजार देखील प्रदूषणामुळे कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे सरकार आणि महापालिका प्रशासनानं मुंबईतील प्रदूषणावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली जाते आहे आणि मुंबईकरांनी देखील आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।